रनिंग करताना दम लागतो किंवा श्वास रोखला जातो किंवा एक्सरसाइजेस वर्कआउट करताना ब्रेथलेसनेस होतो आणि त्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स तुम्ही वाढवू नाही शकत आहे, तर त्याच्यासाठी 5 टेक्निक्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्ही केल्या पाहिजे. रिसर्चनुसार जर तुम्हाला ब्रेथलेसनेस होत असेल तर त्यामुळे तुम्हाला थकवा लवकर येतो आणि तुमचा परफॉर्मन्स कमी होतो. सो नंबर 1, स्लो ब्रीदिंग. घाईघाईने श्वास घेऊ नका. ब्रीदिंग नेहमी स्लो, रिलॅक्स्ड आणि कंट्रोल ठेवा. नंबर 2, डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग. डीप ब्रीथ करा आणि पोट एक्सपांड होऊ द्या. नंबर 3, नेझल ब्रीदिंग, म्हणजे शक्यतो नाकाने श्वास घ्या आणि नाकानेच सोडा. नंबर 4, रिदमिक ब्रीदिंग, म्हणजे रनिंग करताना तुमचा श्वास स्टेप्ससोबत सिंक्रोनाइज करा, म्हणजे 3 स्टेप्स श्वास आत घ्या, पुढच्या 2 स्टेप्स श्वास बाहेर सोडा. आणि सर्वात महत्त्वाचे नंबर 5, ब्रीदिंग अवेअरनेस, म्हणजे जर तुम्ही अचानक रनिंग स्पीड वाढवली किंवा एक्सरसाइज इंटेन्सिटी वाढवली तर हायपर व्हेंटिलेशन होऊ शकतं आणि दम जास्त लागू शकतो. सो अकॉर्डिंगली तुमच्या एक्सरसाइज इंटेन्सिटी आणि तुमचं रनिंग ब्रीदिंगच्या नुसार कंट्रोलमध्ये ठेवा.